नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं काल आपण एक व्हिडिओ केला होता. आज आपण त्याच विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. रासो संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये 2 दिवस व्याख्यानमाला दिली, ज्याला फिल्म सेलिब्रिटी, महाराष्ट्रातले उद्योगपती, काही ज्येष्ठ विचारवंत, काही भाषातज्ञ असे सर्व स्तरातील लोकांची उपस्थिती मुंबईच्या या 2 दिवसाच्या व्याख्यानाला होती. विशेष म्हणजे हे व्याख्यान खूप चर्चेत राहिलं. राजकीय लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली. हिंदुत्वाचा विषय किती व्यापक आहे हे मोहन भागवत यांनी अत्यंत साध्या शब्दामध्ये सांगितलं. त्याचवेळी संघानं या जन्मशताब्दी वर्षामध्ये जे पंचपरिवर्तन आपल्याला दिलेलं आहे, जे समाजातली जी सज्जन शक्ती आहे, या सज्जन शक्तीचं संघटन एक हिंदुत्ववादी विचाराच्या ध्येय धोरणावर संघ मागच्या 100 वर्षापासून करत आलेला आहे. मित्रांनो, संघ म्हणजे काय? संघ म्हणजे समाजामध्ये अपार सज्जन शक्ती जी आहे, या सर्व सज्जन शक्तीला एकत्र करण्याचा पहिल्यापासून संघानं प्रयत्न केलेला आहे. माणसं जोडणं. डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली मोहित्यांच्या वाड्यामध्ये जो 4-5 सवंगड्यांना सोबत घेऊन संघाची स्थापना केली, त्याला आज 2025 मध्ये 26 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींनी सुरू केलेला संघ आज करोडोंच्या संख्येनं आज विस्तारलेला आहे. कुठे समाजाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये संघ नाही असं आपल्याला क्षेत्र सापडणार नाही, एवढा विस्तार संघानं आपल्या कार्याचा केलेला आहे. मग त्याला भारतीय जनता पार्टी आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, संस्कार भारती आहे, विद्या भारती आहे, वनवासी कल्याण आश्रम आहे, अनेक सेवा प्रकल्प आहेत. अशा वेगवेगळ्या माध्यमातून संघानं आपला कामाचा विस्तार केलेला आहे, कार्यकर्त्यांचा विस्तार केलेला आहे, माणसाला माणूस जोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आज 100 वर्षानंतर जगभरामध्ये संघाच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम सुरू आहेत. जगातला कोणत्याही देशामध्ये मराठी माणूस असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानतो किंवा त्या विचारधारेचा सन्मान करतो. अशा प्रकारची स्थिती आज देशात, जगात आणि भारतात आहे. मित्रांनो, पंचपरिवर्तनामध्ये संघानं जे आपल्याला सांगितले ते काळानुरूप जे बदल झालेले आहेत, जे निसर्गामध्ये झालेले बदल असतील, आपल्या जीवनशैलीमध्ये झालेले बदल असतील, आपल्या एकूण देशाच्या रचनेमध्ये झालेले बदल असतील, याला अनुसरून हे पंचपरिवर्तन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं पंचपरिवर्तन जे आहे ते सामाजिक समरसता आहे. आज आपण सुरुवातीपासून संघ कुठलीही जात धर्म मानत नाही आणि सर्व जाती धर्माचे लोक संघामध्ये काम करतात. सर्व विचारांची लोक, सर्व भाषा बोलणारी लोक संघामध्ये काम करतात. ज्यावेळेस अखिल भारतीय स्तरावरच्या बैठका असतात त्यावेळेस कुठला पश्चिम बंगालचा संस्कार भारतीचा संघाचा कार्यकर्ता महाराष्ट्रातल्या आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला आपला परिचय करून देतो आणि एकमेकांच्या ओळखी होतात. कुठं जम्मू काश्मीर आहे तिथला आमचा कार्यकर्ता बंधू वगैरे आम्हाला म्हणतो की या आपण वैष्णोदेवीच्या दर्शनाला, आम्ही आपली व्यवस्था करण्यासाठी सज्ज आहोत. असं जगभरातल्या, देशभरातल्या सगळ्या राज्यांमधल्या कार्यकर्त्यांचा एकमेकाशी झालेला परिचय, स्नेह, हे संघाच्या एका कौटुंबिक संस्था. संघ म्हणजे असं काही कुणी भाड्यानं लावलेली माणसं किंवा कुठेतरी काहीतरी आमिष देऊन आणलेले लोक असं नाही. संघ हा अत्यंत निस्पृह, कुठलीही स्वार्थाची भावना न ठेवता एकत्र आलेल्या लोकांचा समूह म्हणजे संघ आहे. केवळ राष्ट्रभक्ती, देशभक्ती, आपल्या आता प्रत्येकाची आवड निवड असते. कुणाला बोलायची आवड असते, कुणाला चित्राची आवड असते, कुणाला गायनाची आवड असते. अशा वेगवेगळ्या आवडीनिवडी जपणारा समूह म्हणजे संघ आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था ज्या काम करतात ते आता मी सांगितल्याप्रमाणे आम्ही संस्कार भारतीचं काम करतो. त्याच्या अगोदर आम्ही 10वी पास झालो 84-85 ला, आणि राजेश नळेगावकर, सुधीर कदम, मेहता या तरुण त्यावेळेच्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उन्हाळ्याच्या एका नरवडेची माडी जी आंबेडकर चौकातली आहे, 85 ला आम्हाला तिथं त्यांनी पहिल्यांदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमाला नेलं आणि आम्ही विद्यार्थी परिषद जॉईन केली. गणेशराव जळके सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण जवळपास 96 पर्यंत विद्यार्थी परिषदेचं काम केलं. वेगवेगळ्या आंदोलन असतील, वेगवेगळी फीवाढीचे आंदोलन असतील, सदस्यता नोंदणी असेल,
श्रमानुभव शिबिर असतील उन्हाळ्यातली किंवा काही विद्यार्थ्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेलं काम असेल, परंतु अखंडितपणे विद्यार्थी परिषदेचं काम झालं. आम्हाला सर्व्हिसच्या अडचणीमुळे पुन्हा हे आंदोलनात्मक काम करता आलं नाही. त्याच्यामुळे नंतर आम्ही 96 आणि 97 या वर्षामध्ये रावसाहेब कुलकर्णी यांनी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 1 वर्ष काम करायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषदेचा तुळजापूरला एक मोठा महिला मेळावा झाला, ज्याला उमा भारती उपस्थित होते. आणि त्या महिला मेळाव्याचं कामकाज सगळं संपल्यानंतर आम्ही रावसाहेबांना विनंती केली की आम्हाला थोडं कलाक्षेत्राची आवड आहे, मी आता कॉलेजमध्ये सर्व्हिसला आहे आणि मला संस्कार भारती सारख्या संघटनेचं काम करता येईल का, कारण त्या नितीश भारद्वाज हे संस्कार भारतीचे पदाधिकारी होते आणि संभाजीनगरला एक अधिवेशन संस्कार भारतीचं झालं होतं. आणि सुधीररावांनी तो मेळावा संपल्यानंतर मला रावसाहेबांनी परवानगी दिली संस्कार भारतीचं काम करण्याची. आणि मी धाराशिवला सुधीर कुलकर्णी जे संस्कार भारतीचं त्यावेळेस काम पूर्वी करत होते त्यांना जाऊन विनंती केली, परिचय करून दिला. आणि 6 जानेवारी 1998ला तुळजापूर संस्कार भारतीच्या कामाची सुरुवात झाली. शिंदे हायस्कूलच्या 10वी अ वर्गामध्ये मुख्याध्यापक शिंदे गुरुजी जे की त्याच शिंदे हायस्कूलचे हेडमास्टर होते, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नंदू पेशवे, अभय कुलकर्णी, देवीदास पाटील, नंदकुमार पोद्दार, रेणुका मस्के, त्याच्यानंतर वनमाला मस्के, आपले अंबऋषी शिंदे सर, दशरथ कावरे गुरुजी, शंकरराव कदम सर, या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही संस्कार भारतीच्या कामाला 6 जून 1998ला सुरुवात केली. आणि नंतर शहराचा अध्यक्ष, जिल्हा संघटन मंत्री, विभाग संघटन मंत्री, विभाग प्रमुख, प्रांत लोककला विभाग प्रमुख, नंतर सहमंत्री, त्याच्यानंतर पुन्हा एकदा देवगिरी प्रांत लोककला विधा प्रमुख आणि मागच्या 1-1.5 वर्षापासून आता देवगिरी प्रांताचा सहमहामंत्री अशी संस्कार भारतीची जबाबदारी करतो. कार्य तेच आहे, माणसाला माणूस जोडण्याचंच काम आहे, कलावंताला संघटनेशी जोडण्याचंच काम आहे. जवळपास 7-8 कार्यकर्त्यांच्या पिढ्या आमच्याबरोबर काम करून आपापल्या म्हणजे व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये किंवा प्रपंचामध्ये प्रत्येक जण जिकडे तिकडं कार्यरत आहे. काही जण वेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात, जसं की आमचे संस्कार भारतीचे विनोद रसाळ पूर्वी आमच्याबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केलं आणि आज ते सनातन संस्थेचं काम करतात. गुलशन व्यवहारे पूर्वी संस्कार भारतीचे कोषाध्यक्ष होते, ते आता भारतीय जनता पार्टीचं काम करतात. त्याचबरोबर शिवाजीराव बोधले बरेच वर्ष संस्कार भारतीच्या कामात होते, आता ते देखील भारतीय जनता पार्टीचं काम करतात. आणि या सगळ्या कामामध्ये अनंत कोंडो, बाळासाहेब शामराज, अश्विनीताई कोंडो, त्याचबरोबर रावसाहेब कुलकर्णी, गणेशराव जळके, त्याचबरोबर सुभाषराव सांगवीकर, या देशमुख साहेब, या सगळ्या लोकांचं, सुधीरराव कुलकर्णी, या सगळ्यांचं काम सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली संस्कार भारती आणि संघ परिवाराचं काम या काळात आम्ही अनुभवलेलं आहे. मित्रांनो, आता हे पंचपरिवर्तनाचा विषय नुकताच नाशिकच्या बैठकीमध्ये झाला, त्याच्यानंतर पुन्हा नागपूरच्या अखिल भारतीय बैठकीमध्ये झाला, ज्याच्यामध्ये आम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलंय संघानं आणि संस्कार भारतीनं की सामाजिक समरसता, पर्यावरणाचं संरक्षण, कुटुंब प्रबोधन, त्याचबरोबर स्वबोध आणि नागरिक कर्तव्य या सगळ्या विषयावर आपण काम करावं, कार्यकर्त्यांचं उद्बोधन करावं, लोकांचं उद्बोधन करावं. याच विषयाच्या अनुषंगानं संघ शताब्दीच्या निमित्तानं आम्ही संस्कार भारतीचे 20 कलावंत मागच्या 7-8 दिवसापासून 8-9 दिवस झाले आज आम्ही विश्वासनगर, अयोध्यानगर, हडको परिसर प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही संघ शताब्दीची पत्रकं देत आहोत. संघ यात्रा म्हणून जी पुस्तिका आहे ती लोकांना दाखवत आहोत आणि संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं सर्व समाजातील इतर लोकांनी देखील संघाच्या कामामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची रिक्वेस्ट, विनंती आम्ही लोकांना करतो आहोत. ज्यांनी रुची दाखवलेली आहे अशा प्रकारची त्यांच्या नावाची नोंदणी करतो आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद आज मिळतो आहे. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ जमीन आसमानाचा फरक सगळ्या या कामामध्ये पडलेला आहे. मग ते संघ असेल, विद्यार्थी परिषद असेल, संस्कार भारती असेल किंवा अन्य क्षेत्र असतील. भारतीय जनता पार्टीचा काळ ज्यावेळेस
खूप कमी लोक भारतीय जनता पार्टीकडे होती. त्या काळात देखील भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम, ज्या विचारानं काम करत होती त्याच विचारानं आज देखील काम करते आहे. फक्त एवढाच आहे की आज लोकांची गर्दी वाढलेली आहे. बाहेरचे काही इतर पक्षातली मंडळी आल्यामुळं जे भारतीय जनता पार्टीला भरती आलेली आहे ती देखील तेवढीच महत्वाची आहे, मोलाची आहे. आणि एकूणच देश पातळीवर जो संघ परिवाराचा विस्तार होतो आहे, इतर संघटना जशा वाढत आहेत तसंच भारतीय जनता पार्टी देखील वाढते आहे. संघाचं काम वाढतं आहे. संघाला लोकमान्यता मिळालेली आहे. अनेक संकटातून संघ पुढे आलेला आहे. संघावर 2-3 वेळेला बंदी आलेली आहे. राम जन्मभूमीसारखं आंदोलन संघानं पार पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये काही लोकांचे जीव गेले, काही लोक जखमी झाले. अशा अनेक संकटामधून संघ यात्रा चालू आहे. आणि या संघ यात्रेमध्ये जे संघटनेचे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत याच्या निमित्तानं थोडंसं मला तुमच्याशी बोलायचं होतं. बऱ्याच दिवसापासून आपण इतरांबद्दल बोलतो, परंतु स्वतःबद्दल देखील कधीतरी बोललं पाहिजे या उद्देशानं मी आपल्याशी बोललो. नमस्कार.